नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजपासून हवेचा दबाव वाढणार आहे आणि पावसाची शक्यता सुद्धा जागोजागी मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता या हवेच्या दबावामुळे वाढत आहे. संपूर्णतः उत्तर महाराष्ट्रातून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हवेचा दबाव वाढलेला दिसून येणार आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता उत्तर भागातून हवेचा दबाव वाढल्यामुळे त्या भागात दिसून येते. तरी पण आपण सविस्तर पाहूया आज कोणत्या भागातून किती पाऊस आहे ते. नवापूर, आळवा, वैजापूर, पेठ आणि जव्हारवाडा, उल्हासनगर, पनवेल या भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पनवेलच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. लावसा, महाड, दापोली, चिपळूण आणि गुहागर ह्या परिसरातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरीपर्यंत दाखवत आहे. तिथून राजापूर, कणकवली भाग, सिंधुदुर्ग परिसर संपूर्ण मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे गोव्यापर्यंत. आणि संपूर्ण कर्नाटकचा उत्तर भागातून पश्चिम भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यानंतर बेळगावचा भाग परिसर, निपाणी, सांगली, परत विटापर्यंत इस्लामपूर ह्या भागात हलका मध्यम स्वरूपाची सरी आहेत पावसाच्या. सांगली पूर्व भाग, विटा पूर्व भाग या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. नीरा, बारामती, दौंड, शिरूर ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. हलक्याची पावसाची शक्यता आहे. पंढरपूर, सांगोल्याला पावसाची शक्यता कमी आहे थोडीशी सोलापूरपर्यंत. तरी पण हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव परिसर, लातूर ह्या पट्ट्यात सुद्धा हलक्या अशा पावसाची शक्यता हलक्या मध्यम. आणि उदगीर, डिगलोर हा जो परिसर आहे निर्मलपर्यंत ह्या भागात हलक्याच्या काही मध्यम सरी येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली परिसरातून विदर्भ पट्ट्यातून पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. ब्रह्मपुरी, भंडारा या परिसरात गोंदियापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विदर्भ भागात मुसळधार पाऊस व्हायची शक्यता पण आहे. चिखलीचा परिसर त्या विदर्भ पट्ट्यातील चिखली परिसर या भागातून मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. साकोली, उमरेड, नागपूरचा परिसर, हिंगणघाट या भागात सुद्धा मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, आर्वी, अमरावती, पुसाडचा परिसर, करंजलाड, वाशिमचा हिंगोलीपर्यंत परिसर जो आहे, अकोला, अकोट, अचलपूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच खामगाव, चिखली, मेहकर आणि बोदवड, सिल्लोडचा परिसर, जळगावचा परिसर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाचोरा, ते खरगोणपर्यंत बळवाडी, खरगोण आणि शिरपूर, धुळे या भागात सुद्धा मध्यम मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड, संता, साक्री, नंदुरबार या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या उत्तर बाजूने गुजरात व मध्य प्रदेशच्या उत्तर बाजूने अतिवृष्टी किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सुद्धा अधूनमधून उर्वरित भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. हा झाला 24 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. नाशिक, मालेगाव, अकोले
पुणे, दापोलीपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता एवढी नोंद घ्या. आणि उर्वरित भागात मध्यम पावसाची शक्यतेचा जोर राहणार आहे येत्या 2 दिवसापर्यंत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.